हाय गाईज. सो मी पप्पा आणि मम्मी जरा बाहेर जातोय. पप्पांचं काहीतरी काम आहे. सो आम्ही बाहेर जातोय आणि उद्याचा दिवस पण मी फिरणारच आहे आणि ते काम आहे. आणि मी कुठे जाते मी तुम्हाला दाखवते. आता तर सध्या आम्ही बाहेर चाललोय. पप्पा इथं गाडी चालवते आणि मम्मी मागे बसली. दिसती का नाही काय माहिती. काहीच आम्ही आता कोपरगाव येवल्यामध्ये आणि कोपरगाव येवलाच ना आणि आम्ही संभाजीनगरला चाललो आहे कारण की बाप्पाचं काम आहे. सो आम्ही आता एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. आता जेवण वगैरे करतो आहे बघा. आणि आम्ही मागवलं आहे पनीर काय मागवलं आहे पनीर मसाला. पनीर मसाला आणि तंदूर रोटी. भात लागला की नंतर घेऊ. भात लागला की नंतर घेऊ आम्ही. आणि आता मस्तपैकी इथं प्लेटिंग केलेली आहे ते बघा. आणि आदित्य आणि तनुकी घरी आणि ताई गेली विपसनाला. सो आम्हीच तिघे आलो आहे. आणि इतकं थंडगार पाणी. ही मम्मी थंडगार पाणी पिते प्लस ते थंडगार पाण्याने हात बीत होती. आता आम्ही ना मस्त भोजन करू. हळू बोला. आणि भोजनामध्ये काय काय आहे ते पदार्थ बघा. हो आम्ही दाखवतो थोड्या वेळात. सो गाईच पप्पांनी मसाला पापड मागवलाय. मी तर नाही खात, मला नाही आवडत हा पापड. आता आम्ही मागवला आहे पनीरची सब्जी, रोटी आणि आता राईस. आणि पप्पा खात आहे, मम्मी बी खाते. कसं आहे ग टेस्ट? तिखट आहे. तर कशी टेस्ट? आता काहीच मी ट्राय करते आणि मी खाऊन सांगते कशी आहे. काहीच टेस्ट एक नंबर आहे. आता बाहेर आलोय आणि मी कुठे आली तुम्हाला दाखवते. खूप छान आहे इथं, म्हणजे जुन्या काळाचं आहे. आणि मी यायचं म्हणणार होते की मला पण बघायचं होतं, पण मग आता मला वेळ भेटलाय मग मी आता आली आणि मी तुम्हाला पण दाखवते मी कुठे आली. मी कुठे आली मी तुम्हाला सांगते. तुम्हाला मिनी दिसतंय? मिनी दिसतंय ना? तुम्ही मिनी ताजमहलला आली. मिनी ताजमहल पण दाखवते. थोडं पुढे येते, तिकडे लांब आहे ते मिनी ताजमहल तुम्हाला दाखवते मी. आम्ही फायनली पोहोचलोय. तिथं लिहिलंय हर घर तिरंगा. दाखवते मी तुम्हाला मी काय पाहिलं. हे पा. आता मी मध्ये जाते आणि मध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते काय विषय. तिकीट काढायचंय. हे बघा गाईज. मी बीबी का मकबराला आली आहे. पण इथं पूर्ण इंडियाचं लिहिलेलं आहे. म्हणजे 15 ऑगस्टसाठी 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डेचं रांगोळी काढली आहे. हे बघा, ते बघा तिकडे. आणि हे बघा पूर्ण एकदम छान दिसतंय गाईज. आणि इकडं फुल असं स्ट्रक्चर आहे. हे बघा. काहीच मी आता बीबी का मकबराला आलेली आहे आणि हे त्यांचा पूर्ण स्टॅच्यू बनवला आहे. आणि मी तुम्हाला एक्झॅक्ट बीबी का मकबरा दाखवते. हे बघा माझ्या मागे मकबरा आहे. आणि इथे पूर्ण किती वर्षांपासूनचं आहे सगळं बांधकाम. आणि इथं कॉईन टाकायचे आहे असं आहे. इथं छोटे छोटे फिश आहे. कॉईन नाही आहे, इथं फिश आहे बघा. छोटे छोटे फिश आहे इथं छोटे छोटे फिश आहे. आणि समोरच मकबरा आहे. काहीच आता मी खूपच जवळून दाखवते तुम्हाला मकबरा. जास्त जवळून दाखवणार आहे. तिथं वरती पण जाऊ शकतो आपण. पायऱ्यांवरून वरती आलोय. आता मकबराकडे जातोय. हे बघा इथूनचे जे पण काय असतील तर हे असे स्ट्रक्चर इथं. म्हणजे मकबरा मेन इकडं आहे आणि इथं त्यांचं काय आहे मकबरा नेमकं सगळं लिहिलेलं आहे इथं.
हे बघा 1651 to 1661चं बनलेलं आहे ते. खूपसूरत मकबरा. इथं वरती पण जाता येतं, लोक वरती पण गेले. मला पॉसिबल झालं की मी पण जाते. इथून खाली जायचा पण रस्ता. काय विषय तर कबर आहे त्यांची आई. तुम्हाला दाखवते कबर पण. पैसे भेटत आहेत इकडं खाली. काहीच आता इथं आले मी, वरती चढते. इथं पण हौदा सारखंच आहे, तिथे पण हौदा सारखं होतं. पण हे बघा हायला एवढा भारी यार. अरे इथून जास्तच भारी दिसते. हे बघा. सो हे असं आहे, पूर्वी दालन म्हणता याला. हे बघा गाईस, कान लावून गेली म्हणून पप्पांनी आणलं फ्रेश. गाईस आता इथून खाली जायचंय. आणि हे जे आहे ना, हे डायरेक्ट माती बितीचं बनवलंय, पण जुनं काम आहे ना पप्पा. आता इथून खाली जायचंय. आय थिंक सो तिकडं म्युझियम आहे. दरवाजे पण इतके भारी आहे यांचे, काय सांगू तुम्हाला. कडक दरवाजे एकदम छान असे. ब्लॉगमध्ये दिसत असं मागून की हे कसं स्ट्रक्चर आहे. कारण की फोटो काढायला माझ्याकडे हे दोघं मेंबर असे आहे ना की माझे फोटो चांगले नाही काढणार. काढले मी फोटो, पण जाऊ द्या, ठीक आहे. झाड दाखवतो मला. ते झाड खूप छान दिसतंय. ते म्हणजे की पप्पा तो मूवी नाही का 1920, ते झाड माहिती आहे का तुम्हाला? त्या पिक्चरमध्ये ते झाड आहे ते बघा. दिसतंय का तसं? लव नाही हो, 1920. सो गाईज हे बघा ते झाड कसं दिसतंय. किती असेल बघा ना पप्पा. काय लव सिटी ऑफ गेट्स. जुना गेट आहे काहीच जुना गेट आहे, म्हणजे लव सिटी ऑफ गेट्स. आणि हे सगळं असं आहे इथं. खूप जुनं आहे पण इथं. कॉलेज पण आहे ना, हे बघा असे बनलेले. हे इथं सारे इथं गेट आहे काही. ते बघा मुघल जमान्याचे ना. दिल्ली दरवाजा. दिल्लीला नाही आलोय, दिल्लीला बी जाईल. दरवाजा नाव आहे त्याचं. अच्छा, दिल्ली दरवाजा नाव आहे.